पुणे अपघात प्रकरणात आता नवीन अपडेट समोर आली आहे। अपघातातील अल्पवयीन आरोपी आणि वडिलांनंतर पोलिसांकडून आरोपीच्या आजोबांना म्हणजेच सुरेंद्र अग्रवाल यांना देखील अटक करण्यात आली आहे। नातवाला वाचवण्यासाठी आजोबांनी ड्रायव्हरला धमकावून 2 दिवस डांबून ठेवल्याचं समोर आलं होतं। याच प्रकरणी पुणे पोलिसांनी सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे। अपघातावेळी पोर्शे कार अल्पवयीन आरोपीच चालवत होता, परंतु नातवाला वाचवण्यासाठी आजोबांनी ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला वाहन तू चालवत असल्याचं पोलिसांना सांग असं धमकावलं होतं। तसेच गंगाराम पुजारी याला 2 दिवस डांबूनही ठेवलं होतं। एकीकडे पुराव्यांची फेरफार सुरू असतानाच अल्पवयीन आरोपी आणि अटकेत असलेल्या त्याच्या वडिलांनी खोटा जबाबही नोंदवला होता। कार हा ड्रायव्हर चालवत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं। अखेर या सगळ्या कहाणीचे करता करविता हे सुरेंद्र कुमार अग्रवाल असल्याचं समोर आलं आणि आज त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे। सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना दुपारी कोर्टात हजर केलं जाणार आहे। तसेच सुरेंद्र कुमार यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचंही समोर आलं होतं। त्यामुळे या अपघात प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यताही वर्तवली जाते। दरम्यान शुक्रवारीच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिसांकडून कारवाईत निष्काळजीपणा झाल्याची कबुली दिली होती। तसेच या घटनेच्या सुरुवातीला तपास करणारे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना निलंबित करण्यात आले। अपघात झाला त्या रात्री हे दोघे त्या ड्युटीवर तैनात होते। अपघात झाल्यानंतर त्यांनी कंट्रोल रूमशी संपर्क का केला नाही, तसेच नाईट राऊंडवर असलेल्या पोलीस उपायुक्तांनाही याची माहिती दिली नाही। त्यांनी ही माहिती का लपवून ठेवली, त्यांचा हेतू नेमका काय होता याचीही चौकशी आता करण्यात येणार आहे। एकूणच काय तर पोलिसांच्या कारवाईवर आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलंय। त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून काटेकोरपणे प्रकरण आता हे हाताळलं जात असल्याचं दिसून येतंय। अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।